ते 9 दिवस मग आता वेगवेगळ्या देवींची आपण उपासना करतो, हो. साधना करतो, हो. त्याचं काय महत्त्व आहे? स्त्रीच्या एका रूपामध्ये अनेक रूपं, अनेक शक्ती दडलेल्या असतात. म्हणजे कधी ती अगदी चंद्रासारखी शीतल असते, कधी ती सूर्यासारखी उग्र असते, तेजस्वी असते. तुम्हाला तुमचं घर चालवायचं असेल तर फक्त असं स्मितहास्य ठेवून दिवसभर राहिला तर घर चालेल का? शिस्त लागेल का घराला? नाही. मग आई म्हणून, ताई म्हणून, बहीण म्हणून, पत्नी म्हणून तुम्हाला ही सगळी रूपं दाखवायला लागतात जी देवीमध्ये आहेत. महागौरी, महाकाली, सिद्धिदात्री, कुष्मांडा, या सगळ्या रूपातून आपल्याला ती शक्ती मिळते की या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कधी तुम्हाला चंद्रासारखं शीतल व्हावं लागतं, कधी सूर्यासारखं उग्र राहावं लागतं. जसं देवीने दैत्यांचा संहार केला तसं तुमच्या घरादारावरती जर कोणी वाईट दृष्टी, वाईट नजर जर दाखवली तर तेव्हा तुमच्याकडे तो आत्मविश्वास हवा. आणि मग तो आत्मविश्वास कसा मिळवणार? तर या देवीच्या 9 रूपातून मिळणार.